मंडळी, झिरो अवरच्या दुसऱ्या भागात आपण चर्चा आणि विश्लेषण करणार आहोत अंडरवर्ल्डच्या आधुनिक व्हर्जनची, आणि त्याला कारण ठरले आहे काँग्रेसचे माजी आमदार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या। त्याआधी थोडं मागे जाऊयात। तुम्हाला सिद्धू मुसेवाला आठवतोय का? अवघ्या 28 वर्षांचा पंजाबी रॅपर, ज्याची 29 मे 2022 रोजी हत्या झाली होती। बाईकवर आलेल्या मारेकरांनी त्याच्यावर अंधाधुंद फायरिंग केली, त्याला 24 गोळ्या लागल्या, त्यात सिद्धूचा जागीच मृत्यू झाला। यावेळी शूटर्समध्ये काही जण पुण्यातले होते। तळेगाव दाभाडेतला सौरव महांकाळ, शार्प शूटर संतोष जाधव, सूर्यवंशी अशी नावं पुढे आली होती, आणि त्यातला 23 वर्षीय संतोष मंचरचा आहे। नंतर गुजरातमधून त्यातल्या काहींना ताब्यातही घेण्यात आलं। हाच पॅटर्न, तीच गँग पुन्हा एकदा समोर आली आहे, आणि त्याला कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकींची हत्या आणि त्यातलं पुणे कनेक्शन। ज्या पद्धतीनं सिद्धू मुसेवालाच्या हत्याकांडात पुणे कनेक्शन उघड झालं होतं, तसंच आताही होतंय। शनिवारी रात्री घटना घडली। पोलिसांनी आतापर्यंत 2 शूटर्सना बेड्याही ठोकल्यात। तिसरा शूटर मात्र फरार आहे, त्याची कोठडीही मिळाली आहे। फक्त इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकरणात प्रत्येक तासाला नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत। रविवारी म्हणजे काल हत्याकांडाची जबाबदारी ही लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतली। इकडे तपास मुंबईतून व्हाया कुर्ला पुण्यापर्यंत पोहोचला। इतकंच नाही तर हे कनेक्शन विदर्भातही पोहोचलंय। याचा अर्थ बिश्नोई गँगनं महाराष्ट्रात आपलं तगडं नेटवर्क तयार केलंय, ज्याचा केंद्रबिंदू आहे आपलं पुणे। इकडे तपास सुरू होता आणि तिकडे आरोपांच्या फैरीही सुरू होत्या, आणि आघाडीवर होते ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत। सुरुवातीला ऐकूयात त्यांनी काय आरोप केले। बाबा सिद्दीकी हे जनमानसातलं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं। अशा व्यक्तीची हत्या होते पोलीस बंदोबस्त असताना। 2-2, 3-3 सिंघम या राज्याच्या मंत्रिमंडळात असताना त्यांची हत्या होते। आणि शिंदेच म्हणाले होते ना मुख्यमंत्री, या मुंबईमध्ये कोणतं लॉरेन्स बिश्नोई गँग काय चालणार नाही, मी बघून घेईन। मग बघून घ्या ना। खरं म्हणजे अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागायला पाहिजे। त्यांच्या एका जवळच्या सहकार्याची हत्या झाली, आणि या राज्याची कायदा सुव्यवस्था ही कोलमडून पडली आहे। आणि त्याच मंत्रिमंडळात तुम्ही बसताय, त्याच मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत। काय करताय का तुम्ही लोक? सामान्य माणसाला घराबाहेर पडायला भीती वाटते। कधी कुठून गोळी चालेल आणि कधी कुठून कोयत्याचे हल्ले होतील मुंबई पुण्यात, याचा भरोसा नाही। आणि ह्या सगळ्या गुंडांचा वापर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राजकारणासाठी करतायत। एकनाथ शिंदेने तर गुंडांच्या टोळ्यात पोचलेल्या आहेत, पोलीस खात्यात आणि बाहेर। लोकसभेत त्यांचा वापर झाला आणि विधानसभेत सुद्धा होईल। मंडळी, आता झिरो अवरमध्ये आणखी पुढे जाण्याआधी आपण पाहूयात आजचा आम्ही प्रेक्षकांना विचारलेला दुसरा प्रश्न कोणता होता पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न होता, बाबा सिद्दीकी हत्येत बिश्नोई गँगचं पुणे कनेक्शन समोर, त्यावरून होणाऱ्या राजकारणामुळे तपासाचा मुद्दा बाजूला पडेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले होते। मंडळी, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि लॉरेन्स बिश्नोई गँगचं या दोन्ही गोष्टींचं पुणे कनेक्शन आता समोर आले। आरोपी प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर हे पुण्यातल्या वारजे भागातले रहिवासी। प्रवीण लोणकर वारजेमध्ये डेअरी आणि किराण्याचं दुकान चालवायचा, त्यामुळे तसा या भावांचा गुन्हेगारी जगताशी काहीच संबंध नव्हता। पण तंत्रज्ञानामुळे हे दोघं बिश्नोई गँगशी जोडले गेले। नेमकं काय घडलं ते सांगतायत आमचेच पुण्याचे प्रतिनिधी मंदार गुंजाळ। पुण्यातील वारजे भागातील ही लोणकर डेअरी हा प्रवीण लोणकर चालवत होता। काल त्याला पुण्यातून याच ठिकाणी मुंबई क्राईम ब्रँचनी अटक केली, आणि याच ठिकाणी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट शिजला असं म्हणायला हरकत नाही। प्रवीण लोणकर, त्याचा भाऊ शुभम लोणकर जो फरार आहे, ज्यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारलेली आहे सोशल मीडियावरती पोस्ट करून, तर हा प्रवीण लोणकर या वारजे भागामध्ये ही लोणकर डेअरी चालवत होता। आणि एक दुकान सोडून या ठिकाणी आपल्याला हे बालाजी स्क्रॅप सेंटर नावाचं दुकान दिसत आहे, अर्थात हे दुकान देखील बंद आहे। तर इथे बाबा सिद्दीकी यांचे मारेकरी काम करत होते, अर्थात प्रवीण लोणकरनी त्यांना या ठिकाणी हे काम मिळवून दिलं होतं।
हे दोघेही जे मुंबई पोलिसांनी हत्या झाल्यानंतर अटक केलेले आरोपी आहेत, एक हरियाणाचा आहे, एक उत्तर प्रदेशचा आहे, ते काही महिन्यांपूर्वी पुण्यात आले. शुभम लोणकरनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकर याच्यामार्फत त्यांची इथं राहण्याची सोय केली आणि त्यांना या बालाजी स्क्रॅप सेंटरमध्ये काम मिळवून दिलं. मात्र हे सगळं काम करणं हे दाखवण्यासाठी होतं. मुख्य काम त्यांना जे मिळालेलं होतं ते अर्थातच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचं आणि त्यासाठी ते सातत्याने पुण्यातून मुंबईला जायचे, तिथे रेकी करायचे, सगळी तयारी करायची आणि पुन्हा या ठिकाणी यायचे. मात्र 1.5-2 महिन्यांपूर्वी त्यांनी त्यांचा पुण्यातून मुक्काम हलवला आणि ते मुंबईला गेले आणि त्यानंतर आपण पाहिलं की शनिवारी बाबा सिद्दीकी यांची हत्या केली. मंडळी, प्रवीण लोणकर आणि शुभम लोणकर हे दोघं भाऊ अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या नेवोरी बुद्रुक गावचे रहिवासी आहेत. याच तपासात शुभमचे थेट लॉरेन्स बिश्नोई सोबतचे व्हिडिओ चॅटही उघडकीस आले. आता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर लोणकर बंधूंच्या मूळ नेवरी बुद्रुक गावी जाऊन पोलीस तपास करतायत. त्यांच्या संपर्कात असलेल्या 8 साथीदारांची चौकशी अकोट शहर पोलिसांनी केली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणावरच होता आपला आजचा दुसरा प्रश्न आणि त्यावर एबीपी माझाच्या प्रेक्षकांनी सोशल मीडियावर अगदी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या त्यातल्या निवडक प्रतिक्रिया पाहूया मीडिया सेंटर. आजचा प्रश्न होता बाबा सिद्दीकी हत्येत बिश्नोई गँगचं पुणे कनेक्शन समोर, त्यावरून होणाऱ्या राजकारणामुळे तपासाचा मुद्दा बाजूला पडेल का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. पण प्रेक्षकांनी काही प्रतिक्रियाही दिल्या आहेत. यूट्यूबवर योगेश शिंदे म्हणतात आमचा महाराष्ट्र पोलिसांवर संपूर्ण विश्वास आहे. फेसबुकवर दर्शन सावे म्हणतायत सगळी बॉलिवूड गँग संपवली तरी चालेल. फेसबुकवरच श्याम ठाणेदार म्हणतायत नाही होणार. राजकीय नेत्यांनी कितीही राजकारण केलं तरी पोलीस आपल्या तपासाचा मुद्दा बाजूला सोडणार नाही. मंडळी, राजकारण ही अशी गोष्ट आहे जी समाजाच्या कुठल्याही स्तरात किंवा घटनेत शिरू शकते. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि त्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा संभाव्य हात यावरूनही आता जोरदार राजकारण सुरू झालंय आणि त्याच्याशीच निगडीत होता झिरोवरचा आपला दुसरा प्रश्न. तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. बाबा सिद्दीकी हत्येत बिश्नोई गँगचं पुणे कनेक्शन समोर, त्यावरून होणाऱ्या राजकारणामुळे तपासाचा मुद्दा बाजूला पडेल का? यूट्यूबवर मतं आलीत 17,000. 87% नागरिकांनी प्रेक्षकांनी उत्तर दिले होय, तर 13% म्हणतायत नाही. त्याच प्रश्नावर एक्सवर आलेला कौल आपण पाहतोय. 73% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 27% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरचा पोल आपण पाहतोय. 83% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 17% म्हणतायत नाही. फेसबुकवरचा कौल आपण पाहतोय. 56% प्रेक्षक म्हणतायत होय आणि 44% प्रेक्षक म्हणतायत नाही. मंडळी, बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड किंवा राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांच्यामधल्या संबंधांची चर्चा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. प्रसिद्धी, पैसा, पॉवर, सत्ता, सुरक्षितता अशी गुन्हेगारांना भुरळ पाडणारी आणि हवीहवीशी वाटणारी सारी गुणवैशिष्ट्य बॉलिवूड आणि राजकारण या दोन्ही ठिकाणी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या तिन्ही क्षेत्रांमध्ये बरीच सरमिसळही झाली आहे. राजकारण्यांना मदत करता करता नामचीन गुंड हे स्वतःच थेट राजकारणात आले. पैसा आणि दहशतीचा वापर करत नामदार बनलेत. अशी अनेक उदाहरणं राज्याच्या देशाच्या राजकारणात आहेत. पिढ्या 2 पिढ्या आधीचा इतिहास विसरून सर्वसामान्य मतदारही त्यांना मतदान करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काळा पैसा पांढरा करण्याच्या हक्काचा मार्ग म्हणून अंडरवर्ल्ड बॉलिवूडचा वापर करायचं हे सुद्धा आपण पाहिलंय. गॉडफादर पासून थेट सत्यापर्यंत अनेक चित्रपटांनी त्यावर सर्वसामान्यांना कळेल अशा भाषेत प्रकाश झोतही टाकलाय. बऱ्याचदा अंडरवर्ल्डचं चित्रण हे भपकेबाज पद्धतीनं केलं जातं, तर कुख्यात डॉनला रॉबिनहूड सारखा दाखवून त्याचं उदात्तीकरण करत त्या गुन्हेगाराची प्रतिमा ही लार्जर दॅन लाईफ दाखवण्यात येते. कधी हाजी मस्तान तर कधी करीम लाला, कधी दाऊद तर कधी छोटा राजन, कधी छोटा शकील तर कधी अबू सालेम तर कधी लॉरेन्स बिश्नोई. हा सिलसिला मंडळी सुरूच आहे. त्या इमेजच्या मोहात पडून गुन्हेगारीचा हा मार्ग निवडण्यात काही मराठी नावंही आता पुढे येत आहेत आणि समोर दिसत आहेत. ही चिंतेची बाब आहे.
साबरमतीच्या काठावरून शांततेचा, अहिंसेचा नाद जगभरात घुमायचा. त्याच साबरमतीच्या जेलमधून आज हिंसेचा प्रतिध्वनी ऐकू येत असेल तर ती त्याहूनही जास्त चिंतेची बाब म्हणावी लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.